आज आम्ही बाहेर चाललो तर तुम्हाला पण दाखवू. चला पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ बघा. चला गाईज आज कुठे फिरतोय आम्ही बघू. चला. हॅलो. चला आता आपण फिरायला चाललोय. आम्ही कुठे चाललोय दाखवतो तुम्हाला. बघूया. एवढा वेळ लावून इधर किधर है? त्रिमूर्त चौक में. नाही चला ना. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. भास्वरं भवाब्धिकारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं हेमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणं मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं. स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमिद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भिन्न पद्मजाण्डकोश सन्ततिं वृष्टिपात नष्ट पापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं
देवराजसेव्यमान पावनाघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं देवराजसेव्यमान पावनाग्निपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं आलोय चांदवडच्या देवीला. चला आता आपण दर्शनाला जाऊया. आता आपण चाललो चांदवडच्या देवीला. बाय. हाय गाईस, आता आम्ही आलोय चांदवडच्या देवीला. चला आता आपण दर्शन घेऊया. चला आतमध्ये जर कॅमेरा नेऊ दिला तर नक्की दर्शन करू. हो चला. चांदवडच्या रेणुका देवीची कथा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील रेणुका देवी मंदिर हे एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानले जाते. या मंदिरामागे एक गहन पौराणिक कथा आहे जी देवीच्या 3.5 शक्तिपीठांशी जोडल. ओटीचं सामान घेतलंय आईची ओटी भरायला. चला आता आपण दर्शनाला जाऊया. कथेची सुरुवात पौराणिक काळी जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी रेणुका माता, जी अत्यंत पतिव्रता होती,
हे राहत होते. त्यांना परशुराम नावाचा एक पुत्र होता जो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. पवित्रतेवर शंका आणि आज्ञा. एकदा रेणुका माता पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती. तिथे तिने एका गंधर्वाला जलक्रीडा करताना पाहिले. क्षणार्धात का होईना तिच्या मनात त्या गंधर्वाबद्दल आकर्षण निर्माण झाले, ज्यामुळे तिच्या पतिव्रतेच्या पावित्र्यात किंचितसा भंग झाला असे मानले जाते. आश्रमस्थानी परतल्यावर आपल्या दिव्य दृष्टीने जमदग्नी ऋषींना हे समजले आणि ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या 5ही पुत्रांना आईचा वध शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पित्याची ही भयंकर आज्ञा ऐकून पहिल्या 4 पुत्रांनी नकार दिला. परशुरामाचे आज्ञापालन आणि वरदान. परंतु भगवान परशुरामाने पित्याची आज्ञा शिरसावंते मानली आणि आपल्या आईचे, रेणुका मातेचे शिरधडा वेगळे केले. परशुरामाच्या आज्ञापालनाने जमदग्नी ऋषी खूप प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामाला वरदान मागण्यास सांगितले. परशुरामाने लगेच वरदान मागितले की माझ्या आईला पुन्हा जिवंत करा आणि माझ्या भावांनाही क्षमा करा. ऋषींनी तथास्तु म्हटले आणि रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. शक्तिपीठांची निर्मिती. या घटनेदरम्यान देवीचे, रेणुका मातेचे कापलेले शिर चांदवड येथील डोंगरावर पडले, तर धडाचा भाग नांदेड जिल्ह्यातील माहुरगड येथे पडला. शक्तिपीठांची निर्मिती. या घटनेदरम्यान देवीचे, रेणुका मातेचे कापलेले शिर चांदवड येथील डोंगरावर पडले, तर धडाचा भाग नांदेड जिल्ह्यातील माहुरगड येथे पडला. माहुरगड हे पूर्ण शक्तिपीठ मानले जाते, जिथे देवीच्या धडाची पूजा होते. चांदवड हे अर्धेपीठ किंवा मुखपीठ मानले जाते, जिथे देवीच्या मुखाची, शिराची पूजा केली जाते. मंदिराचे स्वरूप. चांदवड येथील मंदिर तामकडा नावाच्या डोंगरावर एका नैसर्गिक गुहेसारख्या भागात वसलेले आहे. या देवीला भाविक अत्यंत जागृत मानतात आणि नवरात्रात येथे मोठी जत्रा भरते. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. ही कथा पितृआज्ञापालन आणि देवीच्या महत्त्वाचे प्रतीक म्हणून सांगितली जाते.